बघा, माझ्या आणि जयंत पाटलांच्या मनामध्ये आम्हाला फसवलं गेलं असं अशी भावना आहे. हे सगळा प्रकार झाल्यानंतर आता जे व्हिडिओ समोर येत आहे त्याच्यामध्ये संबंधित आमदारांबरोबर उभे असलेले सगळे गुंड यांना संबंधित आमदार खुणवल्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात, नितीन देशमुखला मारतात. कसं मारलं ते आपण बघितलं, मारणारे किती होते ते पण आपण बघितलं. 2 जण पकडले जातात, त्यांना मागे बसवलं जातं. त्याच्यानंतर आम्हाला अध्यक्ष सांगतात की मी रात्री सोडून द्या. सचिवही मला बोलून सांगतात रात्री तुम्ही जा, आपण हे सगळ्यांना सोडून द्या. आम्ही आग्रह धरत नाही, समोर गेले किती आहेत, काय झालंय, काय नाही. अचानक मला फोन येतो की त्याला अरेस्ट केलं. म्हणून मी इथे आलो, पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं. पोलीस म्हणाला आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जा. तुमच्याकडे काय कागद, काय कशासाठी अरेस्ट केला, काय म्हणाले काय अजून आम्हाला माहित नाही, पण आम्ही अरेस्ट केलं. आता संविधानिक अधिकार आहे आमचा, काय आम्ही गुंड नाहीये. लोकशाही मधला आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं. गुन्हा दाखल करायचा असेल तर दे आर फ्री टू डू इट, त्यांना मोकळे करावं. पण हा जो प्रकार आहे की आमदार खुणवतो, नंतर मारामारी होते, 5 जण जाऊन मारतात विधान भवनात. आरोपी कोण, नाव देतो आरोपीची. पोलिसांना हवी आहेत ना नाव, या नाव गणेश विठ्ठल भुते, हा नोन क्रिमिनल आहे. हिंगेवाडी आटपाडी. ऋषिकेश टकले त्याच्या बरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आटपाडी, कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगदोण, ते 5 जण मारायला असताना तुम्ही 1 जणाला अरेस्ट केला, 2 जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत 1 जणच केला, दुसरा कुठे गेला. आता हे प्रश्न पोलिसांना विचारले, माझ्यावर गुन्हा दाखल झाला, ठीक आहे. त्याच्याने मला काय, हे मी 45 वर्ष आम्ही याचं आंदोलन आणि याच्यातच आमचं आयुष्य केलेलं आहे. या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का बसलाय वगैरे. पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं. अध्यक्ष शब्द देतात, शब्द पाळत नाही, त्याचं दुःख मात्र आम्हाला आहे. पण माध्यमांमध्ये आपण अनेक व्हिडिओ पाहतो, 5 व्हिडिओमध्ये आपण असं पाहतो की सुरुवात तरी सुद्धा तुम्ही सगळे पत्रकारही कालपासून मला सांगताय की सुरुवात त्यांच्यापासून झाली, सुरुवात त्यांनी केली. मग सुरुवात त्यांनी केली, अरे ज्यांनी इशारा केला मार म्हणून, त्याच्याबद्दल काही भूमिका घेणार आहे की नाही पोलीस? स्वतः अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा. आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो. आम्हाला वाईट या गोष्टीच आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाहीये, नाही तर 100% यांनी बिल माझ्यावर फाडलं असतं. 100% बिल माझ्यावर फाडलं असतं त्यांनी. मी त्या परिसरातच कुठे दिसत नाहीये, कारण का मी बाहेर निघून गेलेलो. आणि ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक तिथे उभा नाही आहे, बरोबर 5 जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर 5 जण एकत्र जाऊन मारतात. म्हणजे हा प्लॅन होता, हा प्लॅनने त्यांनी मारायचं ठरवलं होतं. मी अजूनही सांगतो, बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला, त्यांना मारायला ते मला आले होते, पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही, बाहेर निघून गेलो. जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात. प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना का थांबवलं नाही, थांबवलं त्याची त्यांनी काही उत्तर दिलं नाही, ते सरळ निघून गेले. अरे ते व्हिडिओ मध्ये सगळं दिसतं ना. तुमचे मी आभार मानतो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सत्य सामोरे आणलंय. आणि काही पत्रकार ओपनली बोलतायत की त्यांनी सुरुवात केली. अजून काय